suffix. That I will repeat again once again, prefix and suffix. है की नाही? तर काय पाहिलं होते आपण फंक्शनल ग्रुप अँड त्यांचे प्रेफिक्स आणि सफिक्स IUPAC. तर पहा again I am writing this same class and what next IUPAC prefix, IUPAC prefix, IUPAC suffix, IUPAC prefix, IUPAC suffix. हे आता पाठ ठेवा. IUPAC सफिक्स काय असतो, प्रेफिक्स काय असतो. एक्झाम्पल नाही लक्षात राहिलं तरी चालते. प्रेफिक्स आणि सफिक्स लक्षात ठेवा सगळ्या फॅमिलीचे. तुम्हाला अल्केन अल्किन अल्काईनची माहिती आहे, त्याचा काय प्रॉब्लेम नाही. अल्केन अल्काईन, अल्केन अल्किन अल्काईन. ओके, याचे प्रेफिक्स नसतात, सफिक्स असतो. काय असतो सफिक्स? ANE ENE YNE. त्यानंतर पाहू बेन्झिनचा पण सोपा आहे. अरिनचा, अरिनचा पण काय असतो, अरिनमध्ये बेन्झिन असतो. एक्झाम्पल चौथी पाहू डायरेक्ट. आता 3 झाले, 4 झाले. 5वी पाहू हलाइड. हलाइडला प्रेफिक्स काय असतो त्या दिवशी सांगितलं मी, आहे लक्षात. हलाइडला काय म्हणतो आपण प्रेफिक्स. हलाइड असला तर काय लावायचा, हॅलो. आणि इकडे काय लावायचं ना, काय नाही लावायचं, सफिक्स नो सफिक्स. ओके. त्यानंतर अल्कोहोल असेल तर, अल्कोहोल असेल तर काय येते सांगा. अल्कोहोल सफिक्स, अल्कोहोलला सफिक्स काय लावतो आपण. फंक्शनल ग्रुप पण पाहू ना त्यांचा, फंक्शनल ग्रुप पण पाहू काय असतं. व्हॉट इज द फंक्शनल ग्रुप. फंक्शनल ग्रुपचा स्ट्रक्चर पाहू. हलाइडचा काय असतो, बॉन्ड X. अल्कोहोलचा काय असतो, बॉन्ड OH. ओके, बॉन्ड OH माहिती आहे तुम्हाला. अल्कोहोलचं काय काय लावतात. अल्कोहोलला OH असलं तर काय म्हणू, हायड्रॉक्सी, हायड्रॉक्सी. आणि सफिक्स काय लावतात, OL. सफिक्स इज व्हॉट, OL. ओके. सफिक्स आणि काय पाहिजे, प्रेफिक्स. अल्कोहोल OL येतो, AL नाही, OL. त्यानंतर पाहू अल्डिहाइड. अल्डिहाइड काय असतो, फंक्शनल ग्रुप, बॉन्ड CH. राईट. अल्डिहाइडला काय येतो, ऑक्सो, ऑक्सो किंवा काय म्हणायचं, फॉर्मिल. ओके. आणि लास्टला काय येतो, अल्डिहाइड असेल तर अल. अल्डिहाइड असेल तर काय येतो, अल. अल्डिहाइडचा अल. अल्कोहोलला जे असते पण ओल येते. ओके. त्यानंतर कीटोन. कीटोनचा प्रेफिक्स काय, प्रेफिक्स वापरायचा. कीटोनला ऑक्सो. आणि एंडिंगला काय येतो, सफिक्स म्हणजे एंडिंगला, एंडिंगला काय येतो, ONE1. फंक्शनल ग्रुप काय असतो, बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड. राईट. त्यानंतर कार्बोक्सिलिक ॲसिड. काय म्हणायचं याला, कार्बोक्सिलिक ॲसिड. ॲसिड म्हणता येते किंवा कार्बोक्सिलिक ॲसिड. फंक्शनल ग्रुप काय असतो, व्हॉट इज फंक्शनल ग्रुप, COOH. कार्बोक्सिलिक ॲसिडला काय येतो, कार्बोक्सी, कार्बोक्सी. पण जशाला तसं असते, कार्बोक्सी. कार्बोक्सिलिक ॲसिडला काय असतो, कार्बोक्सी. आणि सफिक्स काय असते, ऐका लक्षात तुमच्या, सफिक्स काय असते. सफिक्स सांगितलं तुम्हाला काय असतो, सफिक्स. कार्बोक्सिलिक ॲसिडला सफिक्स, सफिक्स काय असतो म्हटलं होतं आपण बघा. कार्बोक्सिलिक ॲसिडला काय लावायचं लास्टला, कार्बोक्सिलिक ॲसिडला कार्बोक्सिलिक ॲसिडला नाही लक्षात, सफिक्स काय असतो, सफिक्स O80 नाही, OIC ॲसिड असतो. काय असतो, OIC ॲसिड. हे पाठ ठेवा आता. हा पूर्ण चार्ट पाठ ठेवा, प्रेफिक्स आणि सफिक्स दोन्ही. OIC ॲसिड काय राहतो, OIC ॲसिड.
त्यानंतर 10वा पाऊट कार्बोक्सिलेट आयन. कार्बोक्सिलेट आयन. कार्बोक्सिलेट आयनला इथं काय नसते आणि इथं काय असते, OAT. ओके, कार्बोक्सिलेट आयन काय असते, OAT. फंक्शनल ग्रुप तेच असतो हा. बॉन्ड COO, चार्ज काय असतो, मायनस असतो. त्यानंतर पाहू 11वा इस्टर. 11वा कोणता, इस्टर. इस्टर म्हणजे काय असतो, बॉन्ड COOR. बॉन्ड COOR. त्याला काय म्हणावं, इकडे बघा, अल्कॉक्सी. इट इज कॉल्ड एज अल्कॉक्सी कार्बोनिल. अल्कॉक्सी, हे अल्कॉक्सी झाला बघा. आरला काय म्हणतो आपण, अल्काईल. आर म्हणजे अल्क. अल्क, आर अल्क. ओ म्हणजे काय, ऑक्सी. अल्कॉक्सी. आणि हे CO म्हणजे काय, कार्बोनिल. अल्कॉक्सी कार्बोनिल. कार्बनला काय लावायचं, वायल लावायचा. कार्बनला वायल लावला तर काय बनतो, कार्बोनिल. अल्कॉक्सी कार्बोनिल. सफिक्स काय लावायचा, इस्टरला OAT. इस्टरला सफिक्स काय लावतो, OAT. नेक्स्ट फॅमिली बघा, अमाइड. इस्टर सारखीच असते अमाइड पण. अमाइडला काय असतो, अमाइडच्या आधी होतात असाइल हलाइड. असाइल हलाइड. असाइल हलाइड म्हणजे असं सेम, इकडं सेम असंच बॉन्ड COR असते फक्त. ओके, बॉन्ड COR. ओके, बॉन्ड CO. असाइल हलाइड आहे. हलाइड म्हणजे काय असतो, आता X. बॉन्ड COX. असाइल म्हणजे काय, CO. हलाइड म्हणजे काय, X. मग याला काय येतो लास्टला, OYL. मिथेनॉइल. ओके, OYL हलाइड. OYL हलाइड येतो. आणि इकडे काय येतो, याला काय म्हटलं आपण बघा, अल्कॉक्सी. अल्कॉक्सी कार्बोनिल. कसं म्हणायचं त्याला, अल्कॉक्सी कार्बोनिल. याला बोला काय म्हणणार आता, याला काय म्हणणार, हॅलो. याला काय म्हणायचं मग, CO ला काय म्हटलं आपण, CO म्हणजे काय असतो, कार्बोनिल. हॅलो कार्बोनिल. ओके, त्यानंतर आहे 13वा असाइल हलाइड झाला, अमाइड. अमाइड फॅमिली असेल तर काय येतो, अमाइड. फंक्शनल ग्रुप बॉन्ड CO NH2. बॉन्ड CO काय असतो, NH2. अमाइडला एंडिंगला घ्यायचं, काय घेतो, अमाइडच घ्यायचं. एंडिंगला म्हणजे काय, सफिक्स. अमाइडच्या शेवटी काय येतो, अमाइडच येतो. आणि अमाइडच्या प्रिफिक्सला, अमाइडच्या कशाला, प्रिफिक्सला. अमाइडच्या प्रिफिक्सला वापरायचं, का वापरायचं, कार्बियामोइल. ओके, कार्बियामोइल. प्रयास लक्षात ठेवा बघा. ओके, समजायला सर्वांना आता, कार्बियामोइल. कार्बियामोइल. ठीक आहे, आता सांगतायत सर्वांना. इस्टरचं सांगा काय, इस्टर सफिक्स सांगा आणि नंतर प्रिफिक्स. इस्टरचं सफिक्स काय, सफिक्स बघा तिथे बघून सांगा. इस्टरचं सफिक्स काय, अल्कॉक्सी. बरोबर, इस्टरचं सफिक्स अल्कॉक्सी. सफिक्स नाही, ते प्रिफिक्स आहे. सफिक्स विचारलं, सफिक्स. इस्टरचं सफिक्स OAT. काय, OAT. बेन्झोएट, मिथेनॉइड, OAT. हे पाठच ठेवा. सफिक्स प्रिफिक्स आता हे दोन आहेत त्याच्यात. प्रिफिक्स पहिला येतो, सफिक्स लास्टला येतो. कार्बोक्सिलिक ऍसिडचं सांगा, कार्बोक्सिलिक ऍसिडचा सफिक्स सांगा, सफिक्स. आणि सफिक्स पाठ करा सगळे, नंतर प्रिफिक्स. कार्बोक्सिलिक ऍसिडचा, कार्बोक्सिलिक ऍसिडचा सफिक्स. कार्बोक्सिलिक ऍसिडचा सफिक्स, कार्बोक्सिलिक ऍसिड. कार्बोक्सिलिक ऍसिड बरोबर. सफिक्स सांगा, सफिक्स, नॉट प्रिफिक्स. कार्बोक्सी काय, प्रिफिक्स आहे.
सफिक्स काय OIC ॲसिड, OIC ॲसिड सफिक्स काय येतो OIC ॲसिड. असाइल हॅलाइडचा सांगा, असाइल हॅलाइडचा प्रिफिक्स सांगा, प्रिफिक्स असाइल हॅलाइडचा प्रिफिक्स काय येतो, प्रिफिक्स असाइल हॅलाइड व्हॉट इज प्रिफिक्स. असाइल हॅलाइड हॅलो कार्बोनिल काय म्हणायचं, हॅलो कार्बोनिल. असाइल हॅलाइड इज कॉल्ड एज हॅलो कार्बोनिल. कार्बोक्सिलिक ॲसिडचा प्रिफिक्स बोला, कार्बोक्सिलिक ॲसिडचा प्रिफिक्स. व्हॉट इज प्रिफिक्स ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड. कार्बोक्सिलिक ॲसिडचा प्रिफिक्स कार्बॉक्सी. प्रिफिक्स काय म्हणा, कार्बॉक्सी. व्हेरी गुड. चला समजायले सर्वांना, ओके. का डाऊट कोणाला आता, अर्धाळ समजायले, अर्धाळ चला समजायले, काय डाऊट आता. हां राईट. आता नाही डाऊट कोणाला. कार्बॉक्सीला काय म्हणावं, कार्बोक्सिलिक ॲसिडला कार्बॉक्स. हे पाठ करा, खूप इम्पॉर्टंट आहे, दिस व्हेरी इम्पॉर्टंट आहे. हे पाठ ठेवले तुम्ही तर तुम्हाला सगळे रिॲक्शनचे नॉमेनक्लेचर ते करता येऊ शकतात. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर आता कोणते राहिले अजून, नायट्राइल, अमाइन, त्यानंतर बाकी फॅमिली हे सांगता येतात तुम्हाला. अल्डिहाइड, कीटोन, हॅलाइड हे सोपे आहे. कीटोन हे थोडं कार्बोक्सिलिक ॲसिडचे डेरिव्हेटिव्ह असतात. दीज आर द डेरिव्हेटिव्ह. तर याला लक्षात ठेवा, कार्बोक्सिलिक ॲसिड कार्बॉक्सी. कार्बॉक्सिलेट आयर्न म्हणजे काय नसते, कार्बोक्सिलिक आयर्नला OAT दोघांमध्ये सेम असते, OAT. OIC ॲसिड असतो कार्बोक्सिलिक ॲसिडला, ओके. असाइल हॅलाइडला काय येतो, ओव्हायल हॅलाइड. ओव्हायल हॅलाइड. असाइल हॅलाइड पण एक फॅमिली असते. असाइल म्हणजे कसं असते, CH3COCl एक एक्झाम्पल असतं. CH3COCl हॅलो कार्बोनिल. कसं म्हणावं याला, म्हणजे हॅलो म्हणजे काय, क्लोरो. हॅलो कार्बोनिल म्हणजे काय ते, हॅलो म्हणजे क्लोरो. कार्बोनिल कोणता कार्बोनिल आहे, इथॅनोइल. दोन कार्बनचा काय असतो मग आता, इथॅनोइल हॅलाइड. इथॅनोइल क्लोराइड काय म्हणतात त्याला, इथॅनोइल क्लोराइड. ओव्हायल येतो सफिक्सला, म्हणजे लास्टला आला पाहिजे. जर प्रिफिक्स घेतला तर आपण काय घ्यावं लागतं आपल्याला, प्रिफिक्स घेतला तर हॅलो कार्बोनिल. समजायले, हॅलो कार्बोनिल. याला प्रिफिक्स कसा वापरायचा, क्लोरो इथॅनोइल. क्लोरो पुढे काय लावायचा, क्लोरो. म्हणजे काय होतं ते, कार्बोनिल म्हणजे कोणता होते, इथॅनोइल. आलं. प्रिफिक्स पाठ ठेवा फक्त, बस. तुम्ही बाकी एक्झाम्पल ते सगळं नंतर लक्षात राहते. आता फक्त प्रिफिक्स लक्षात ठेवायचं, पाठच करायचे असेल तसं, ओके. त्यानंतर 14वा अमाइन. अमाइन असेल तर फंक्शनल ग्रुप पाठ आहे तुम्हाला, आहे लक्षात. अमाइनचा फंक्शनल ग्रुप काय असतो, व्हॉट इज फंक्शनल ग्रुप ऑफ अमाइन, बॉन्ड NH2. फंक्शनल ग्रुप काय असतो, बॉन्ड NH2, ओके. आणि याला काय म्हणतात, अमाइनला अमाइनो. प्रिफिक्स मध्ये अमाइनो, सफिक्स मध्ये काय म्हणतात, अमाइन. अमाइनो, अमाइन, राईट. त्यानंतर अजून आहे नायट्राइल. नायट्राइल असेल तर काय असतो, सायनो. नायट्राइल म्हणजे काय असतो, सायनो. आणि यालाच काय म्हणतात, नायट्राइल. जशाला तसं, नायट्राइलला नायट्राइल, हे जशाला तसं. त्यानंतर आणखीन काय, कोणता, नायट्रो. नायट्रोज म्हणजे फंक्शनल ग्रुप कोणता असतो, बॉन्ड NO2. याच्यात प्रिफिक्स वापरायचा असतो नायट्रो. प्रिफिक्स कोणता येतो, नायट्रो. सफिक्स येतो का, येत नाही, नो सफिक्स. लक्षात घे. तर हे टोटल देर आर 16-17 families are there. So all these are keep in mind: alcohol, aldehyde, ketone, amine, ester, ether. ether एक राहिले होते, कोणते आहे, ether. ether म्हणजे काय असतो आता, ether बॉन्ड. ether alkoxy.
इथरला काय लावायचा, अल्कॉक्सी. आणि इकडं काय येत नाही, सफिक्स काय नाही वापरायचं, प्रेफिक्स काय वापरायचा, अल्कॉक्सी. तर फॅमिली लक्षात ठेवा. अमाइन, अमाइनला काय येतो, अमाइनो आणि अमाइन. सायनाइड, नायट्राइड, सायनाइड असते CN. सायनाइड CNला काय येतो, सायनाइडला सायनो आणि नायट्राइड. नायट्रोज, नायट्रोजला काय येतो, NO2. NO2 म्हणजे काय, नायट्रोज. इथर, इथर म्हणजे काय असतं, फंक्शनल ग्रुप बॉन्ड ओ बॉन्ड, काय म्हणायचं याला, अल्कॉक्सी. इथर्स आर कॉल्ड एज व्हॉट, अल्कॉक्सी. चलो ओके, नोट डाउन दिस. कोणाला डाऊट आता, हां इथर्स, लास्ट कोणती राहिली होती, इथर्स. चलो झाले सगळे, समजले आता, हां यस ओके. तर हे 17 फॅमिलीज आहेत तुम्हाला CBSE सिलेबसला. तरी याशिवाय आणखी काय असतात अजून ते आपण पुढे पाहू. चला इथपर्यंत समजलं सर्वांना, ओके. आता पाहूया आपण एक्झाम्पल. we'll see some examples, okay. तर जेव्हा पॉलीफंक्शनल असते, पॉलीफंक्शनल म्हणजे दोन फंक्शनल ग्रुप येतात एकाच कंपाऊंडमध्ये. आपण हे जे एक्झाम्पल पाहिलं, एक एक फंक्शनल ग्रुप असला तर कसं करायचं ना. जर पॉलीफंक्शनल असेल, इन केस ऑफ पॉलीफंक्शनल कंपाउंड्स, पॉलीफंक्शनल म्हणजे कधी कधी एकाच कंपाऊंडमध्ये दोन फंक्शनल ग्रुप असतात, दोन. म्हणजे कसं, फॉर एक्झाम्पल OH आहे, CH2 CH2, हे असे CH2 CH2 5 टाइम्स आहे समजा. अजून आहे आता इथं C डबल बॉन्ड, हा CH2. आता मोजा टोटल कार्बन किती झाले, 1 2 5 आणि 2 7 आणि किती होतात 8. हे जर 4 घेतले तर कसा होते, OH ला OH, CH2 ला CH2. बघा इकडे लक्ष द्या, CH2 ला CH2 किती टाइम्स आहेत, 4 टाइम्स. CH2 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 CH2, 1 2 3 4 CH2. OH as it is, CH2 as it is, CH2 CH2 किती टाइम्स, 4 टाइम्स. त्यानंतर काय, CO आणि काय, CH2. या एक्झाम्पल मध्ये मला बोला, दोन फंक्शनल ग्रुप आहेत एक्झाम्पल. कोणकोणते आहेत दोन फंक्शनल ग्रुप सांगा. फंक्शनल ग्रुपची नाव आहेत, कोणते कोणते आहेत, एक OH आहे आणि एक कोणता आहे, बॉन्ड C डबल बॉन्ड O. या फंक्शनल ग्रुपला काय म्हणतो आपण, OH ला. OH इज कॉल्ड एज, दिस OH फंक्शनल ग्रुप इज कॉल्ड एज व्हॉट, अल्कोहोल. OH फंक्शनल ग्रुप काय म्हणतो, अल्कोहोल. आणि कीटोन फंक्शनल ग्रुप असला तर काय म्हणतो आपण त्याला, कीटोन. दोन फंक्शनल ग्रुप आले बघा, C डबल बॉन्ड O, बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड असला तर कोणता फंक्शनल ग्रुप म्हणतो आपण याला, कीटोन फंक्शनल ग्रुप. तर किती फंक्शनल ग्रुप आले आता, तर 2 फंक्शनल ग्रुप आले आहेत. तर अशा कंपाऊंडला काय म्हणायचे, इट इज कॉल्ड एज पॉलीफंक्शनल कंपाऊंड्स. दीज कंपाऊंड्स आर कॉल्ड एज व्हॉट, पॉलीफंक्शनल कंपाऊंड्स. तर यावेळी काय करायचं, आता कोणाला पहिलं नाव द्यायचं, फर्स्ट प्रेफरन्स कोणाला, नेम करायचं, नॉमेनक्लेचर. सो फॉर द नॉमेनक्लेचर ऑफ पॉलीफंक्शनल कंपाउंड्स, ओके. तर देर इज सम ऑर्डर. एक प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप सिलेक्ट करायचं. वन ऑफ द फंक्शनल ग्रुप इज selected and that is called as principal functional group. तर त्या दोन पैकी एक प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप असेल, कीटोन काय असेल, प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप, मुख्य असेल. मग दुसरा जो राहतो बाकीचा, द अदर फंक्शनल ग्रुप इज, that is called as subordinate. तो कसा बनून जातो, सबऑर्डिनेट.
and it is considered as substituent. त्याला नेम करतात कसं? It is named as a substituent. याला मेन आपण मुख्य कन्सिडर केलो कीटोनला. कीटोन इज इफ इट इज प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप, then the other functional group is what? Alcohol. This other functional group is considered as subordinate. याला काय समजायचं? Subordinate. ओके, कुणाला? अल्कोहोलला. याचं नाव कसं करायचं? इट इज नेम्ड ॲज सबस्टिट्यूएंट. हे हा याचा सबस्टिट्यूएंट होऊन जातो. मेन कोण आहे? कीटोन. कीटोनचा हा काय होऊन जातो आता? सबस्टिट्यूएंट होऊन जातो. आणि याला सबस्टिट्यूएंटला आपण कसं नाव देतो? बाय युजिंग प्रिफिक्स. याचं प्रिफिक्स वापरायचं. आता इथे कामाला येते आपण जे प्रिफिक्स सफिक्स जो तुम्हाला सांगितलं मी पाठ करायला, याचा प्रिफिक्स आता सांगा काय असतो? अल्कोहोल असेल तर प्रिफिक्स हायड्रॉक्सी. प्रिफिक्स काय येतो याचा? हायड्रॉक्सी. सो इट इज कॉल्ड एज 7 हायड्रॉक्सी. 7 ला कोण आहे? हायड्रॉक्सी. बघा आपण जर याला नंबरिंग दिली तर कसं होते नंबर? 1 2 3 4 5 6 7. 7 ला कोण आला? हायड्रॉक्सी. ओके, मग हायड्रॉक्सी हा काय वापरला आपण? हायड्रॉक्सी इज अ प्रिफिक्स. हायड्रॉक्सी काय? प्रिफिक्स. इट इज कॉल्ड एज 7 हायड्रॉक्सी. 7 कार्बनच्या चेनला काय म्हणतो आपण? हेप्टेन. ओके, हेप्टेनचा ई काढायचा. हेप्टेन किती ओन आहे? 2 ला. कीटोन कोणत्या कार्बनला आहे? सेकंड कार्बनला. सो इट इज कॉल्ड एज हेप्टॅन 2 ओन. हेप्टॅन 2 ओन. 7 हायड्रॉक्सी आहे का? बघा 7 हायड्रॉक्सी. 7 कार्बनची चेन आहे त्याच्यामुळे काय म्हणायला? हेप्टॅन. हेप्टॅनोन. पण किती नोन? 2 ओन. ओके, इट इज कॉल्ड एज हेप्टॅन 2 ओन. कळालं आता? तर पॉलीफंक्शनल ग्रुपमध्ये काही ऑर्डर आहे. ऑर्डर म्हणजे एक क्रम आहे. म्हणजे कोणाला पहिलं प्रेफरन्स द्यायचं आणि कोणाला प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप ठरवायचं. तर या दोघांपैकी कोणाला प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप ठरवला आपण? कीटोनला. कीटोन आणि अल्कोहोलपैकी प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप कोणाला ठरवायलो आपण? कीटोनला. अल्कोहोल काय झालं त्याचा? सबस्टिट्यूएंट. द अदर इज नेम्ड ॲज व्हॉट? सबस्टिट्यूएंट. ओके, and that substituent is named by using prefix. हा सबस्टिट्यूएंटला आपण कसा नेम केलं? प्रिफिक्स. हे काय असते? प्रिफिक्स. आणि इकडे काय असते? सफिक्स. पॅरेंट चेन दिस इज पीसी. पीसीला अटॅच जो असतो तो कोण असतो? सबस्टिट्यूएंट. काय म्हणतो आपण त्याला? सबस्टिट्यूएंट. मग आता प्रश्न असा आहे याच्यात, कोणाला प्रिन्सिपल समजायचं आणि कोणाला सबस्टिट्यूएंट समजायचं? काय प्रश्न आहे? प्रिन्सिपल कोणाला समजायचं आणि सबस्टिट्यूएंट कोणाला समजायचं? तर या क्रममध्ये सर्वात आधी येतो ॲसिड येतो, कार्बोक्सिलिक ॲसिड. ओके, द डिक्रीजिंग ऑर्डर यू विल सी द प्रायोरिटी और प्रेफरन्स. यांचं प्रेफरन्स किंवा प्राधान्य. तर या प्रेफरन्स प्राधान्याचा डिक्रीजिंग ऑर्डर, उतरता क्रम, डिक्रीजिंग ऑर्डर. डिक्रीजिंग ऑर्डर. तर डिक्रीजिंग ऑर्डर म्हणजे सर्वात लास्ट प्रेफरन्स असते कोणाला? ॲसिडला. फर्स्ट असते. डिक्रीजिंग म्हणजे कसा? लास्ट. इन्क्रीजिंग म्हणजे फर्स्ट प्रेफरन्स, फर्स्ट चॉईस. तर पहिली चॉईस नसेल. त्या दोघांपैकी पहिली चॉईस कोणाची झाली? अल्कोहोलची झाली प्रेफरन्स. अँड कीटोन इज द सफिक्स. कीटोनला काय लावलं आपण? सफिक्स. आणि प्रेफिक्स कोणाला? अल्कोहोलला लावलं. तर अशा प्रकारे क्रम आहे. ॲसिड आहे, त्यानंतर याला ॲसिड म्हणतात, त्यानंतर SO3H, त्यानंतर कोण येतो? SO3H. याला म्हणतात सल्फोनिक ॲसिड. इट इज कॉल्ड ॲज सल्फोनिक ॲसिड. ओके, याला काय म्हणायचं? सल्फोनिक ॲसिड. याला काय म्हणतात? ॲसिड, सल्फोनिक ॲसिड. त्यानंतर नेक्स्ट येतो COOR. COOR म्हणजे माहित आहे तुम्हाला? COOR म्हणजे काय सांगा? व्हॉट इज COOR? काय का माहित? COOR कोणाचा असतो? फंक्शनल ग्रुप. COOR कोणाचा असतो? इस्टर. COOR म्हणजे काय असतो? इस्टर. त्यानंतर प्रेफरन्स द्यायचे कोणाला? ॲसिड झाला, सल्फोनिक ॲसिड, इस्टर,
त्यानंतर येतो COCl. ह्यातच पहिला बघा आपण COCl म्हणजे कोणाला म्हटलं तुम्ही COCl इट इज कॉल्ड ॲज असिल हॅलाइड. असाइल हॅलाइड. ओके. यानंतर नेक्स्ट येतो अमाइड. 1 2 3 झाले. त्यानंतर असाइल हॅलाइड अमाइड CONH2 काय म्हणतो आपण अमाइड. त्यानंतर येते CN म्हणजे काय सायनाइड. सो दिस इज द ऑर्डर. त्याला काय म्हणायचं ऑर्डर आहे. तर 12 फंक्शनल ग्रुप आहे लक्षात ठेवा. दिस 12 फंक्शनल ग्रुप. सर्वात वन येतो कोण ॲसिड. त्यानंतर सल्फोनिक ॲसिड. त्यानंतर ईस्टर. त्यानंतर असाइल हॅलाइड अमाइड सायनाइड. किती झाले 1 2 3 4 5 6. आता अजून 6 राहिले. तर त्यानंतर सायनाइड नंतर येतो अल्डिहाइड कीटोन. ओके. अल्डिहाइडचा काय असतो बॉन्ड C डबल बॉन्ड OH किंवा CHO याला असं म्हणता येते CHO. या काय म्हणायचं अल्डिहाइड. त्यानंतर येतो बॉन्ड C डबल बॉन्ड O याला काय म्हणायचं कीटोन. ओके. अल्डिहाइड कीटोन नंतर येतो अल्कोहोल OH. OH इज व्हॉट अल्कोहोल. तर त्यामुळे आपण याच्यात काय निवडलं पहिलं कोणाला निवडलं अल्कोहोलला. नंतर कोण येतो कीटोन. म्हणजे हे लास्टला येतो आणि लास्टला कोणता येतो हा डिक्रीजिंग ऑर्डर आहे. पहिली आपली प्रेफरन्स नाही पहिली चॉईस नाही आहे. तरी कोणती चॉईस आहे लास्ट चॉईस. दिस विल बी द लास्ट चॉईस and the first choice will be alcohol followed by ketone followed by aldehyde followed by cyanide followed by amide followed by acyl halide followed by esters followed by sulfonic acid and last acid. Acid is the king of chemicals. Acid काय असतो it is the king of chemicals. Alcohols aldehyde ketone alcohols right. अल्कोहोल नंतर काय येतो ते हे 3 झाले. आता 3 राहिले फक्त. त्यानंतर अमाइन. अमाइनचा काय असतो NH2. NH2 ला काय म्हणतो आपण अमाइन. अमाइन नंतर हे बॉन्ड OH असते. ओके. अमाइन नंतर कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड म्हणजे काय अल्काइन YNE. कार्बन कार्बन डबल बॉन्ड म्हणजे काय अल्कीन. ओके. अल्काइन अल्कीन. तर किती झाले ते टोटल 12 फॅमिली. 3 3 3 करून लक्षात ठेवा लक्षात राहते. बघा पहिले 3 कोणते फर्स्ट 3 कोणते ॲसिड सल्फोनिक ॲसिड ईस्टर. त्यानंतर काय असाइल हॅलाइड अमाइड सायनाइड. त्यानंतर काय अल्डिहाइड कीटोन अल्कोहोल. त्यानंतर काय अमाइन अल्काइन अल्कीन. ओके. हा क्रम आहे त्यांचा. या क्रमानुसार लक्षात ठेवा. आता आणखीन काही याशिवाय कृपा एकदा क्रम एकदा परत. व्हॉट इज ऑर्डर. ऑर्डर काय असेल ना पहिला कोण आहे फर्स्ट चॉईस ॲसिड. फर्स्ट म्हणजे लास्ट. लास्ट कोण येतो ॲसिड. ठीक आहे. ॲसिड नंतर सल्फोनिक ॲसिड राईट. काय म्हणू त्याला सल्फोनिक ॲसिड राईट. त्यानंतर काय सांगा सल्फोनिक ॲसिड नंतर काय सल्फोनिक ॲसिड नंतर ईस्टर. बरोबर काय येतो ईस्टर. ईस्टर नंतर काय असिल हॅलाइड. असाइल काय म्हणायचं त्याला असाइल अल्काइल असाइल हॅलाइड. बरोबर. असाइल हॅलाइड नंतर अमाइड. अमाइड नंतर सायनाइड राईट. सायनाइड नंतर अमाइड सायनाइड. सायनाइड नंतर अल्डिहाइड राईट. अल्डिहाइड. बरोबर. अल्डिहाइड नंतर कीटोन राईट. कीटोन. कीटोन नंतर अमाइन. अमाइन नंतर अल्काइन. अल्काइन नंतर अल्कीन. अल्कोहोल झालं ना आता. नंतर लास्ट कोणता होता अल्कीन. अल्कोहोल अमाइन अल्काइन अल्कीन. कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. ठीक आहे. तर काही प्रिफिक्स वापरतात सबस्टिट्यूएंट. देयर आर सम सबस्टिट्यूएंट दॅट इज आर. आर असेल तर अल्काइल असेल तर सबस्टिट्यूएंट वापरायचा.
हे कोणतं फंक्शनल ग्रुप नाही, एक सबस्टिट्यूएंट म्हणून वापरू शकता तुम्ही. दोन फंक्शनल ग्रुप आले तर आहे हा पॉलीफंक्शनलचा आहे. पॉलीफंक्शनल मोर दॅन 2 और मोर दॅन 1 पण असला तरी एकपेक्षा जास्त असला, दोन फंक्शनल ग्रुप असले तरी त्यावेळी आपल्याला असे नियम वापरायचे. सो यू कॅन यूज सबस्टिट्यूएंट्स. त्यानंतर तुम्ही काय वापरू शकता सबस्टिट्यूएंट्स. तर सबस्टिट्यूएंट कोणते असतील, अल्काइल C6H5 असेल, C6H5 असेल तर याला काय म्हणायचं फिनिल. ठीक आहे, अल्किल, फिनिल, दीज आर द सबस्टिट्यूएंट्स. एक्स हॅलोजन्स असतात. एक्स म्हणजे माहिती तुम्हाला कोणते कोणते असतात, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, हे सगळे काय वापरायचे सबस्टिट्यूएंट म्हणून. म्हणजे कसं हॅलो म्हणजे फ्लोरो, क्लोरो, ब्रोमो, आयोडो, ब्रोमो सबस्टिट्यूएंट वापरू शकता तुम्ही. याशिवाय अमाइन असेल, नायट्रो असेल, NO2, तर हे सगळे काय असतात, ऑल दीज आर सबस्टिट्यूएंट. हायड्रॉक्सी OH अल्कोहोल पण काय असतो सबस्टिट्यूएंट असतो, आपण वापरला. तर हे क्रम मेन आहे त्याच्यामध्ये. हे फंक्शनल ग्रुप तुमच्या समोर आहेत आणि हे काय ते अशा प्रकारचे बाकीचे राहिलेले फॅमिलीज जे आहेत त्यांना काय करायचे सबस्टिट्यूएंट म्हणून. सबस्टिट्यूएंट म्हणजे ते काही प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप नसतो. दोन प्रकारचे असतात फंक्शनल ग्रुप. एक कोणता असतो प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप असतो. फंक्शनल ग्रुप देर आर द टू टाइप्स ऑफ फंक्शनल ग्रुप्स. वन इज कॉल्ड एज प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप अँड सेकंड इज कॉल्ड एज सबऑर्डिनेट. दुसऱ्याला काय म्हणावं सबऑर्डिनेट फंक्शनल ग्रुप. टू टाइप्स ऑफ फंक्शनल ग्रुप. ओके, सो दिस इज कन्सिडर्ड एज प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप अँड दे आर द सबस्टिट्यूएंट. हे पण सबस्टिट्यूएंट असतील नेहमी. आता हे प्रिन्सिपल नसणार कधीच. फिनाइल असेल, अल्काइल असेल, एक्स असेल, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, किंवा काय असतं OH असेल, NH2 असेल, नायट्रो असेल, तर हे काय असतील दीज आर द सबस्टिट्यूएंट्स. त्यांना आपण काय म्हणून वापरू शकतो सबस्टिट्यूएंट म्हणून वापरू शकतो. ओके, तर हा ऑर्डर लक्षात ठेवा पॉलीफंक्शनलला. त्याचे एक्झाम्पल्स बघू आपण. आता जर दोन फंक्शनल ग्रुप आले एकाच वेळी सेम, तर त्यावेळी सुद्धा काय करायचं, तर टू सेम फंक्शनल ग्रुप असेल, दोन फंक्शनल ग्रुप असेल ना, टू फंक्शनल ग्रुप्स, टू सेम फंक्शनल ग्रुप असतील, सेम दोन्ही आले सेम, म्हणजे एक काय आला होता आता आपण पाहिलेला, एक अल्कोहोल आला होता आणि कीटोन आला. पण जर दोन्ही कसे असतील फंक्शनल ग्रुप तो सेमच असतील, दोन्ही काय असतील अल्कोहोलच असतील. दोन वेळा अल्कोहोल आला तर त्यावेळी काय वापरतो आपण, दोन साठी डाय वापरतो. प्रिफिक्स कोणता वापरायचा, द प्रिफिक्स डाय इज यूज्ड डाय, ट्राय. दोन वेळा आला तर काय वापरायचं डाय, तीन वेळा आला तर काय वापरायचं ट्राय. फॉर एक्झाम्पल इथेन आहे असेल, इथेनला दोन OH आहेत. बघा इथेनला किती OH आहेत, OH किती आहेत इथेनला, दोन OH आहेत. कुणाला काय लावायचं आता इथेन, तिचं नाव कसं करायचं, इथेन पूर्ण लिहायचं, ई नाही काढायचं, तर कम्प्लीट नेम, राईट द कम्प्लीट नेम. कोणाचा पॅरेंट अल्केन जे काही असेल, ई रिप्लेस नाही करायचा, डू नॉट रिप्लेस ई इज नॉट रिप्लेसेबल. ओके, इथेन पूर्ण लिहायचं, इथेन 1,2, बघा 1,2, इथेन 1,2. आपण नुसते याला काय म्हणतो, नुसतं असं असलं C2H5OH असलं तर काय म्हणतो आपण इथेनॉल. त्याला काय म्हणतो आपण इथेनॉल. त्याला काय म्हणायचं इथेन 1,2 काय वापरायचं, आता दोन वेळा आला तर काय वापरायचं डाय, दोन वेळा आला तर काय वापरायचं डाय. इथेन 1,2 डाय. अल्कोहोलचा एंड कशाने होतो, अल्कोहोलचा सफिक्स काय येतो, अल्कोहोलचा सफिक्स माहिती आहे तुम्हाला काय येतो, ओल, डायओल. इथेन नाव पूर्ण लिहायचं. पण जी काही पॅरेंट चेन असेल, पॅरेंट चेन किती कार्बनची आहे, 2 कार्बनची, 2 कार्बनची पॅरेंट चेन काय म्हणायचं याला इथेन. 1 ला OH आहे, 2 ला OH आहे, इथेन 1,2 डायओल. ओके, समजेल. पण आता अल्किन असेल तर तसं नाही करायचं. एखाद्या वेळी अल्किन असतं, अल्किन असेल तर याचा ई रिप्लेस करायचं, याचा ई इथं रिप्लेस नाही केला, दिस ई इज नॉट रिप्लेस.
बट इन केस ऑफ अल्किन सपोज 4 आहेत असं 1 2 3 4 कार्बन आहेत, 1 ला डबल बॉन्ड आहे म्हणजे काय होतं ते CH2. ओके, CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड 1 2 3 4 CH डबल बॉन्ड CH2. आता बघा डबल बॉन्ड 2 वेळा आला, आपण रूल काय म्हटलं, सेम फंक्शनल ग्रुप इफ इट इज रिपीटेड फॉर 2 टाइम्स then it is called as di. For 2 prefixed by di, 2 prefixed by di, 3 prefixed by tri, 1 2 3 4, 1 ला डबल बॉन्ड आहे आणि 3 ला डबल बॉन्ड आहे. 4 कार्बन काय म्हणायला ब्युटा. इट इज नॉट कॉल्ड एज ब्युटेन, फक्त ब्युटा म्हणायचं. प्रोपेन असेल तर प्रोपा, ब्युटा. ओके, ब्युटेन 1 3, ब्युटेन 1 3 डाय इन. ओके, ब्युटा डाइन. इट इज कॉल्ड एज व्हॉट, ब्युटा डाइन. ब्युटा 1 3 इन. इन म्हणजे कोण, डाय इन. डाय म्हणजे 2 वेळा आला, कोण आला 2 वेळा, डबल बॉन्ड. तर डबल बॉन्ड 2 वेळा आला काय लावायचं, डाय, आणि काय लावायचा इन. इन म्हणजे काय, इन. 1 कॉमा कोणाला 3 ला, 1 3 1 3 बघा पोझिशन काय 1 आणि 3, डाय इन. ब्युटा, ब्युटा म्हणजे किती कार्बन, 1 2 3 4 कार्बन. 4 कार्बन असेल तर काय म्हणावं, ब्युटा डायइन. इथं ब्युटा लिहायचं, इथं नाही लिहिलं आपण असं, इथं लिहायला पाहिजे नाही, इथं पूर्ण लिहायचं इथेन. फक्त अल्किन फॅमिली आली तर काय करायचं, ब्युटा लावायचा शॉर्टली, ब्युटा डायइन. ओके, चला ठीक आहे, इथपर्यंत आलं लक्षात. आता इकडचं ब्युटा 1 3 डाईन काय म्हणावं याला, ब्युटा 1 3 डाईन. तर ठीक आहे, तिकडचं काय म्हटलं, इथेन 1 2 डायोल म्हटलं. तिकडचं काय होतं ते, इथेन 1 2 डायोल. अल्कोहोल असला तर काय लावायचं, अल्कोहोल असलं तर डाय. 2 वेळा आला तर डाय, 2 वेळा आला तर काय लावायचा, 2 टाइम्स असला तर डाय. 2 टाइम्स असलं तर काय लावायचं, डाय. चला लक्ष द्यायचं, 2 टाइम्स असलं तर काय लावायचा, डाय. अल्कोहोल, अल्कोहोलला 2 टाइम्सला काय लावायचा, डाय लावायचा. इथेन 1 2 डायोल काय म्हणायचं त्याला, काय म्हणायचं बघा, इथेन 1 2 डायोल. आणि लक्षात घे, ते प्रेफरन्स लक्षात ठेवा, क्रम सगळे. कुणाला डाऊट अजून याशिवाय तर नाही समजलं, क्रम आहे. मी एक्झाम्पल घेतो, अजून आपण यांचे एक्झाम्पल घेऊ, एक्झाम्पलमध्ये तुम्हाला कळते अजून. हे सगळे काय, दीज आर द रूल्स आहेत, नियम आहेत यांचे, तर हे नियम लक्षात ठेवायचे. राईट, ओके. ब्रोमीन आयोडीन असेल तर काय लावायचं ना, त्यांना प्रिफिक्स समजायचं. ब्रोमीन आयोडीन क्लोरीन असेल तर दे आर कन्सिडर्ड ॲज प्रिफिक्स. ब्रोमीन आयोडीन क्लोरीन आर प्रिफिक्सेस. तर हे हा क्रम लक्षात ठेवा आज पूर्ण. आधी ॲसिड, सल्फोनिक ॲसिड, इस्टर, असाइड हॅलाइड, अमाइड, सायनाइड, हा क्रम पाठच ठेवा. अल्डिहाइड, कीटोन, अल्कोहोल, अमाइन, अल्काइन आणि अल्किन. ठीक आहे, हा क्रम लक्षात ठेवा. अजून उद्या एक्झाम्पल पाहू याच्यावरचे, मग तुमचं फंक्शनल ग्रुप संपते. फंक्शनल ग्रुपचा लास्ट याचे आपण फक्त आता एक्झाम्पल्स म्हणजे प्रॉब्लेम्स असतात ते पाहू उद्या बघू. ओके, विल स्टॉप हिअर टुडे. एनीबडी हॅव डाऊट, कोणाला डाऊट आहे?